गणपती बाप्पा मोरया. भाविकांनी पुढे चालत राहा, गर्दी करू नका. काहीच तुम्ही बघू शकता आता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस काय होतं, आम्ही आलो एटीएम मध्ये. बाईचं एटीएम चालू करायचे. आता बघू त्याचा एटीएम चालू होतं का नाही होतं. एटीएम माझ्या हातातच आहे. हो काय विषय, काय बोलायचं भाई. एटीएम चालू झाला काय विषय. आजच सागर पण आलाय गावावरून, तर विषय होऊन जाईल काहीतरी. गाईज भाईचं आपलं एटीएमचं काम चालू झालेलं आहे बऱ्यापैकी. तर पैसे निघत नाही. आपण आलं तर गाडीचं काम करायला. आपली जरा गाडी हे बघा, ही चालू आहे आपलं काम. तिकडं गाडीचं काम चालू आहे. बघा आता गाडी ठीक करू आपण, मग जाऊ घरी. गाडी मॉडिफाय करायची, पंखा लावायचा पाते विमानाच्या. असं काय असं काय नाही. आपल्याला जरा बघतो त्याचा थोडंसं आहे ना काम बाकी, म्हणजे 1 लिटरचं काम आहे. हो झाला का आपण जाऊ घरी. अख्खी गाडी ओपन केली काहीच साहिलनी. आपला एक्सिडेंटचा प्रॉब्लेम आहे. असं जाम राहून राहतं, असं जामच्या जामच राहतं. तो काम करायचं आपला. आता व्हिडिओमध्ये बघून ठेवतो कसा साहिल बनवतो, तर मग घरच्या घरी करतो मी. बघू आता तुम्हाला भेटतो नंतर गाडी झाल्यावरती डायरेक्ट. गाईज आपलं काम झालेलं आहे. एक तर झाला फायनली, आणि काम झालं आपल्या गाडीचं. बघू गाडी चालवून टेस्ट ड्राईव्ह घेऊ गाडीची आपण, आणि जाऊ घरी. पप्पी मॅन किसिंग, बघा किसिंग बॉय, त्याचं नाव ठेवा आपण, किसिंग बॉय. गाडीचं काम चालू आहे. फक्त आता फिटिंग करायचे, नटबीट लावायचे. नटबोल्ट लावलं का 25. गाईज फायनली काम झालेलं आहे आपल्या गाडीचा. पहिले आपली गाडी ऑटो पायलट होती, तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये, आपोआप चालायची. आता त्याचंच काम करून टाकलं आपण जाऊ घरी. तर गाईज आता आम्ही आले उमेशच्या घरी. बघा उमेश आंघोळीला घुसला आता. बघा आता आम्ही आलो त्याला घ्यायला. सागर आले, संपला विषय सागर. तर गाईज आता आम्ही उमेशच्या घरी पोहोचले आहो. आता आम्ही झालो रोशनला घ्यायला. आता उमेश आंघोळ करतोय. आता आम्ही जाऊन रोशनला घ्यायला. आता सागर आल्या बोलल्यावर काहीतरी होऊन जाईल. फक्त ब्लॉग बघायलाच मजा येईल. गाईज आम्हाला उमेशची टायमिंग दिला 4 पर्यंत फ्री होईल. आता आम्ही आलो तर याला घ्यायला, रोशनला घ्यायला. बघा शोरूम. आता इथून आम्ही रोशनला घेणार आणि तरच जाणार. सागर आल्या बोलल्यावरती काय ना काहीतरी कांड होईलच. बघत राहा ब्लॉग मध्ये. गाईज शोरूम मध्ये घुसलेलो, आम्हाला रोशन नाही भेटला. त्याला कॉल केला आम्ही, तर सागराला बोलला की तुझ्या गाडीजवळ आम्ही उभे आहे, तुझी गाडीचं पंक्चर करू. नाही आला बाहेर, तर बाहेर डायरेक्ट कॉल कट केला, डायरेक्ट धावता देत. आता आमच्या जवळ येतो तो. बघू कुठे गेला. जेवायला गेला तो, त्याची वाट बघतो आम्ही गाडीजवळ. त्याची गाडी गाईज फायनली आलेला आहे. हो मला घेतील का. हे सेम ड्रेसिंग आहे. हे बघा ही ड्रेसिंग बघा सार्थकची. ही ड्रेसिंग बघा सेम. तू काय आहे तू आला आहे फायनली. घाबरून आला पण आला. अरे बॅग म्हणजे काय बोलतो तू. बॅग जायचं घरी नाही बाबा, कोण सोडणार नाही. अरे काम सोडणार आपण. तर गाईज आता आम्ही आलो शोरूमला. बाईने कॉफी मागवली आणि पाणी मागवलंय. बाई गाडीचा कोटेशन काढतोय. हे आम्हाला सांगतो सेल्समन. पण इथं बसलाय. गाईज त्याला सुट्टीसाठी आम्ही अरेंज करतो, पण तो आता गेला फोनवरती बोलायला. सरांना फोन लावला त्याने का सर मला सुट्टी पाहिजे, अर्जंट घरी जायचं आहे. फक्त ह्याच्या मुलं का, फक्त ह्याच्या मुलं. हा चष्मा लावून दाखवा. आवाज छोटू दिसर एकदम. कंटिन्यू फोन चालू आहे गाईज, कंटिन्यू फोन चालू आहे. सुट्टी अरेंज करताय. सुट्टी अप्रूव्ह झालेली आहे गाईज. सिरियस आहे आता मॅटर. जायचं आपल्याला, जाऊया घरी. आता झालंय सिरियस. जाऊया. मॅडम प्रश्न पडलाय मोठा. रोशनला मोठा प्रश्न पडला, काय करू. रोशनने फोन पण केला होता. आपला पाणी आणि कॉफी आलेली आहे.
चहा पाणी कॉफी पिऊन घ्या, पाणी घ्या, चल बॅग भर आणि कॉफी घ्या. भाई तुला एक सांगू तू. हॅलो, काय जरा दुसरा कॉल लावलाय. पोरं आले तिकडे जायला कामावर. सागर मिठू सारखं कामावर जायला आबडे जपावला लागला. मग इच्छाच नाही यायची आबडे जाऊन. ते पोरांनी टायर आयडी बिडी घेतली माझी, टायर बिअर पंक्चर करणार आहे. शोरूम मध्ये आले गाडी बिडी सगळं माहीत पडली. शोरूम मध्ये आले, बोलते जर तू इकडनं 7 वाजता निघशील ना तर 7 वाजता मी पण इकडनं निघणार बोलते. आम्ही पण शोरूम मध्ये बसून जातो आणि हे बसून राहा. मग काय फायदा मग माझा. एका टायर बिअर आयडी बिडी घेतली माझ्या. माझा मॅनेजर मॅडम मी ना तुला भेटायला चालू आहे. आजोबा आजारी काय माहिती. व्हिडिओ कॉल असला गाईज. याचा मुद्दा एकच आहे, त्याला घेऊन जायचा. याला कामावरून काढा जरी झालं तर याला घेऊन जायचं रोशनला. रोशनला मॅडमचा फोन आला, रोशनला आतमध्ये बोलवलं आहे. रोशन गेला आतमध्ये. हे बघा बिंदास कॉफी पी एकदम चिलमध्ये बसले आहेत, जसं काय झालं. बिचाराचं काम सुटणार आहे नाही, चिलमध्ये बसले आहेत एकदम. एखाद्या पॉटरचे पाय जातात तरी दोघं जण तिथून बोलत नका. आता बिझी ना कस्टमर सोबत जाऊ शकतो का. काय जरा आम्ही आले थोडासा सुरू होते बाथरूम बघ ना बेंच आतमध्ये एंट्री पण नाही घेते. गाईज बाथरूम मध्ये ह्या गेलेलो मी. काय सागरला वाटला होता की त्या बाथरूमला एक्झिट असायला रोशन पळून दिलं एक्झिट मधून. येते तो जरा आगाला बसला. झालं का त्यांचं? नाही तो तिथं बोलत आम्हाला पण नाही जमणार, इथे नाही जमणार, इथे नाही जमणार बोलतो. त्या ठिकाणी गाईज गेलतो. मग जरा मुतून आलो मी. ठीक आहे बघू आता रोशनला यायला जमतं का नाही जमतंय त्याला घेऊनच जाऊ असा सागरचा विषय. सागराच्या शब्दावरचे ठाम आहे. जायचं ना घेऊन सार्थक पण बोलतो जायचं घेऊन. बाथरूमशी आलाय भाई. परविषय चालू झालाय आमचा. येतंय का नाही, येतंय का नाही. चल ना रोशन. एक तुझं पेमेंट पण नाही झाला भाई मागच्या महिन्यातला. तुला बहुत आठवण ठेवलाय. बाकी सगळ्यांना पेमेंट झाला. परत चाललाय मॅडमला विचारायला काय करू म्हणून. त्याला हैराण केलाय विचारायला. एकटाच माणूस असा आहे ना आमच्या ग्रुपमध्ये. तो आल्यावर सगळं यायला लागतं, गोळा व्हायला लागतं. गाईज झालेला विषय काहीतरी आलाय परत. मॅडम काय बोलली आता फडफड कोबे तर करू नको. मॅडम बोलली 5 वाजताचा अर्ली गोईंग लागेल. म्हणजे हा फुल डे भरून भेटेल पण अर्ली गोईंग लागेल. इमर्जन्सी मध्ये काहीतरी गेलाय बोलते. तुमचा कोणच नाही बोलते. म्हणून मी तुला काय बोलू, आमचं टीम लीडर पण नाही, पोरं पण नाही आले आमच्या टीम मधले. का नाही आली मग तूच का आलाय की काय समजा नाही. 2 मी तुम्हाला फाट्या मारते कंपनी. गाईज म्हणा जोकचा विषय इथे. तर काहीच रोशनला 5 वाजता सुट्टी भेटणार आहे असं रोशननी सांगितलं आहे. त्याला मॅडमने सुट्टी अप्रूव्ह केली 5 वाजता. आणि आता आपल्याला शोरूम दाखवा लागल्यावरती झोपा का तर जेवायवर काय. अरे झोप रे बा. गाईज आम्ही आता गाडी बघायला आले. रोशनने खास दाखवा लागले गाडी आम्हाला टाइमपास म्हणून. त्याची मॅडम बाजूला म्हणून चावी आहे ना, एसी तरी चालू करू. दोघं जण मागे बसलेत. बरोबर नाही आम्ही बघतो जरा ग्रँड विटारा घ्यायची तर कोणलाच नाही. टाइमपास साठी आलो. टाइम निघून 5 कधी वाजता बघतो आता आम्ही. सुट्टी भेटली बाई फायनली. अप्रूव्ह झाली त्याची सुट्टी. तर बघू फक्त गाड्या बघायचं नॉर्मल दाखवायचा. मॅडमला कस्टमर हँडल करते म्हणून असं जाऊ आम्ही घरी. गाईज जरा गाडी बघायला आलतो आम्ही. सागरला गाडी घ्यायची सेकंड हँड पल्सर बघितली आम्ही. रोशनची सुट्टी अप्रूव्ह झाली. 5 पर्यंत येईल तो. तर बघू जरा गाडी बघता तुम्हाला सांगतो गाडी घ्यायची का नाही घ्यायची. बाईला आवडली गाडी पल्सर 220. त्याला पल्सर दुसरी कुठल्या गाडी आवडतच नाही. बघू आता कुठली चॉईस पडते ती. बऱ्याच गाड्या तिथे कुठली घेते बघू.
गाईज फायनली रोशन आलेला आहे कामावरून 5च्या आधी झाला तो. त्यांनी शब्दाला मान ठेवलाय आमच्या. आता आम्ही चाललो जरा बाहेर. तर गाईज रोशन वगैरे तर आला. आम्ही गाडी पण बुक केली. गाडी आम्ही बुक केली ती तुम्हाला नंतर सांगेन कुठली बुक केली. बहुतेक उद्या गाडी डिलिव्हरी येईल गाडीची. बहुतेक उद्या तरीच येईल. उद्या नाही तर परवा गाडी तुम्हाला बघायला भेटेल कुठली गाडी ती. तर गाडी बुक वगैरे केली. तर बघा तर तुम्हाला बघायला कुठली गाडी. तर भेटू तुम्हाला नंतर पुढची. तर गाईज आपण आता सातगावला आपल्यासोबत कोण कोणी बघा. मेन चालक मालक संघटना सागर गवते, स्वतः मालक सार्थक भाई, रोशन भाई, सागर भाई, उमेश भाई दिसणार नाही. तर आपण जाऊ आता सातगावला. हो काय विषय मोठी जत्रा असता. आपण मागच्या वर्षी पण गेलेलो. आपला दुसराच ब्लॉग आहे चॅनलवरती. मग काय बरोबर ना #2. आता बघू आपण जाऊ सातगावला आणि काय विषय तो बघून टाकू. अरे सीएनजी भरायला हे बघा. सीएनजी फुल करू काय तो विषय बघू. आता भाईची गाडी अख्खी फुल होईल. भाई अख्खी फुल ना. अख्खी फुल भाई. सार्थ भाई काय बोलायचे का. हे बघा 4 मोठे टेंगुल बघा. सिंग बघा यो. काय दादा मी त्याला सातगावला. आपली पलटण बघा. रोशन, उमेश, सागर भाई, सार्थक भाई, सागर दादा आणि मी स्वतः मालक. आता आम्ही तर काय झालं मी पोहोचलो तर सातगावला. हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या सोबत आहे सागर दादा. त्याने आपल्याला आणलंय खास. धन्यवाद. आपला भाऊच आहे रोशन भाऊ, उमेश भाऊ. ही दोघा ना ही एवन जोडी आहे. आपण बघू काय काय बघायला होते आपल्याला सातगाव मध्ये. रोड टीसी पण राईट साईडला हो का. बघा रोड टीसी बघू शकता. काय बघा तर काहीच जो मागच्या वर्षीचा ब्लॉग आहे सातगावचा तो तुम्ही बघितला असेल तर बघून घ्या. त्यामध्ये आपल्या सार्थक भाऊ ती वाजवलेली. तुम्ही का वाजवलेली ती पिपेरी राग. आपण भेटले तर वाजून नक्की 100%. बघू आपल्याला काय काय बघायला भेटतंय. आपण आता पोहोचून सातगावला परत. तर गाईज लय गर्दी आहे. तुम्हाला सांगू शकत नाही एवढी गर्दी आहे. भाई गर्दी किती आहे. जाम गर्दी गर्दी आहे का ना भाई. लय गर्दी आहे. रोशन हरवला आमचा. रोशन हरवलाय. तो भेटत ना रोशन कुठे. त्याला स्वतः आम्ही रोशन कुठे. रोशन आहे भेटला भाई. हे बघा हरवलेला भेटला आमचा मित्र भेटला आमचा. कोण. रुपेश मुंडे. मला वाटलं मित्र असतील म्हणून पण ठीक आहे गाईज बघू. तर गाईज लय गर्दी सारगावला. आम्ही दरवर्षी येतो पण लय एवढी गर्दी वाटत नव्हती. पण यावेळेस लयच गर्दी आहे. आणि 11 दिवस आहे ना. 11 दिवस म्हणून जास्त गर्दी आहे. आमचा आवाज येतो का नाही तुम्हाला माहिती नाही. बोला गणपती बाप्पा. मोरया. भाविकांनी पुढे चालत राहा. गर्दी करू नका. काहीच हे विषय लय गर्दी. तुमचं तरी कोण तर गाईज रोशन त्याच्या आयटमला चप्पल घेते. घेते त्याला आवडे चप्पल. घे भाई चप्पल घे. खोटा बोलते पण त्याने घेतली चप्पल पण तो खोटा बोलते. तर काय आपण आल्यात मच्छी मार्केट म्हणजे आपला सुका मावरा असतं इथं. हे बघा एकदा सुका मावरा असतं. अख्खा मार्केट सुका मावऱ्याचं आहे. आपण इकडे आता ती बाकीची दुकानं बघितली. गाड्या बिड्या सगळा काय म्हणजे बारीक बारीक पोरांचा. आता इथं बघा बोंबील मावरा. एकच मावरा आहे. सगळा अख्खा मावरा आहे. फुकट नाही भेटणार. नाही फुकट नाही भेटणार. एकच मावरा आहे गाईज. चला पुढे जाऊ चला. तर काय हे बघा एकच मावरा सगळा. तुम्हाला बोललो ना मग कशी निस्ता मावरा. सुका मावरा. एकदा सुका मावरा. हे बघा आमची दिदी एकदा सुका मावरा. बोंबील घ्या, वाकट्या घ्या, सुकट घ्या, आंबाळा घ्या, काय पण घ्या. बागडा घ्या, सुका मावरा. हे बघा
हे बघा नेरेगावचे आपले बैलगाडा मालक आणि छकड्यावाला प्रसिद्ध ड्रायव्हर सुपाबाई. हे बघा काय वाजव 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 वाजव. काय जे बघा नुसती मच्छीच मच्छी. बोंबील घेऊन जा ना. हे बोंबील, हे बघा जावला जावला बोंबील. फक्त सुकी मच्छी, आका मार्केट सुकी मच्छी. की खबर नहीं और जिंदगी का क्या है भरोसा, आज है तो कल नहीं. जल्दी देख लो, दिखा लो, दिलों की हसरतें मिटा लो. ना देखा ये खेल प्रोग्राम तो क्या शोभागाचे आणि आमच्या समोर आहे बघा. अरे घूर घूर के क्या देखते हो प्यारे. गाडव याचा शोभागाचा नाही आपल्या जवळ उभा आहे. 30 रुपया जेब में अचार डालोगे. गाडव तो बाप आहे हो. तंबू हॉल में प्रवेश करो. पहला खेल शुरू. कोणी दिलदार, कोणी नसीब वाले, कौन तकदीर वाले, कौन. हे नवीन वर्ष कोणासाठी चांगलं जाणार हे गारव दाखवणार पन्नालाल. हाँ चलो भाई, टिकट वाला टिकट लेकर पहुंचेंगे आप लोग. अपना अपना सोचा विचारी इंतजार नहीं करेंगे आप लोग. काय जो नवीन खेळ आलाय मागच्या वर्षी नव्हता, या वर्षी आलाय नवीन खेळ. हा बघा किती हाईटला आहे, एवढी हाईट त्याची. आता आला खाली. बच्चा कहाँ पर दिखता है तुम्हारे को. बरोबर है, ये छोटा बच्चा जमीन पे खड़ा है. दुसरं लहान बाळ कुणाकडे दिसते पन्नालाल. दुसरा छोटा बच्चा किनके पास है. दुसरं लहान बाळ कुणाकडे दिसते पन्नालाल. बरोबर आहे, ते दुसरा छोटा बच्चा. हा पन्नालाल पेले कलर. काय जो आम्ही शोभा घेतला ना आता पन्नालाचा गाढवाचा, तो सगळ्या बरोबर ओळखतो. म्हणजे कोण बारीक पोरगा आहे, कोणी कोणता कलर घातलाय तो सर्व सांगतो. थांबला होता तर काय झालं शो बघितला पन्नालालचा. आता शो न बघितला, बाहेरून बघितला. आता आम्ही जरा चालू पुढं. वेळ लावडा ये बघ हेलिकॉप्टर. भाभी देख लो गाईच लय गर्दी आहे, खरंच लय गर्दी आहे. आम्ही चालू जाऊन दमलो. काही दमलाच का नाही. दमलो गाईच. आता काहीतरी घेतो खायला गोड वगैरे मिठाई आणि जातो घरी. बैला बघायला गेलो पण बैला नाही भेटली. बैला गेली लवकरच घरी ना भाई. बैल बघून घ्या, बैल बघून घ्या. तर गाईच 10 वाजून 10 मिनिटं झालेत. आता एवढं गर्दी जरा कमी झाली. पण कधी गाणी चालू होतं, इकडे तिकडे गाणी चालू गाणी गाणी. तर नुसतं कॉपरेट होतं. कॉपरेट दाखवलं का लावड्या. पन्नालाल बघा, पन्नालाल दाखवलं का. गाईज या व्हिडिओमध्ये नुसतं शिव्या 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 आहेत. नुसतं शिव्या देते. आणि देव पण. तर जरा ब्लॉग फक्त हेडफोन करून आहे का, नाही तर तुम्हाला घरी शिव्या देतील तुम्हाला घरचेच. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नितू गवते ब्लॉग्स. चला चला जत्रा दाखवू. गाईज 50ला 2 आहे, 100ला 5 आहे. एकाच म्हणजे सगळे ग्लास पडायचे एका फटक्यामध्ये. सगळे ग्लास पडले पाहिजेत. आम्ही मागच्या वर्षी इथं जिंकलो होतो. आता इथं कोण जिंकते का काही माहिती नाही. आम्ही मागच्या वर्षी जिंकून इथून बॉल घेऊन गेलो होतो. बघा हा बॉल आहे ना, तो घेऊन गेलेलो मागच्या वर्षी. जर तुम्हाला तो ब्लॉग बघायचा असेल तर 100% बघा, आपल्या चॅनलवरती आहे. 2nd नंबरलाच ब्लॉग आहे. बघा एक राहिला, एक राहिला गाईज. आला तर घरी जायचं. हे बघा छोटा भीम. नित्या या छोट्या भीमला थंडी नसेल वाजत का. नाही तो छोटा भीम आहे, त्यात थंडी लागू शकत नाही कधी. थोडी तरी थंडी थोडीशी तरी. गायचा प्रश्न तरी बघा काय आहे, छोट्या भीमला तशी थंडी लागेल. प्रश्न ऐकला का. प्रश्न गंभीर आहे. छोट्या भीमला थंडी नाही लागत बोलतो. तर गाईज आमचा सगळा फिरून झाला आहे. कोणीच काही घेतला नाही, फक्त आम्ही जस्ट मजा करायला आलतो. तर आमची मम्मी पहिले येऊन गेली, ती सगळं घेऊन गेले. आम्ही काही घेतला नाही. तर आता आम्ही चालू जस्ट घरी आणि निघतो. बघू काय विषय. काही घरी जातं ना डायरेक्ट. हो घरी डायरेक्ट घरी. तर बघ तुम्हाला नंतर भेटू डायरेक्ट. आपल्याला बघा
या वाजता आपल्याला सोडायला जायचे सोडायला. एक ट्रेन आहे रात्री 1 वाजता, तर आपल्याला सोडायला जायचे. तर बघू हे भाई सोडायला जायचं ना. मी नाही बाबा ते तोंड कामाला लागलं तर येतं सोडायला. ठीक आहे, पण आता बघू पुढचं नियोजन काय आहे. आता आपली गाडी इकडे धक्का देऊया. गाईज या व्हिडिओमध्ये अख्ख्या शिवायचे आहेत, तर ब्लॉग जरा सांभाळून बघा. आता आम्ही चालू आमच्या गाडीजवळ. आमची गाडी इथं मागं पार्किंग केलेली आहे आणि रिक्षा चालू होत नाही. या रिक्षाला आम्ही धक्का देतो जरासा आणि रिक्षा चालू करून देतो. आम्हाला जरा थांबा. चला. तर गाईज आम्ही गेलो रिक्षाला धक्का मारायला, पण फक्त भाईने एकच हात लावला, रिक्षा लगेच चालू झाली आणि रिक्षा डायरेक्ट वरती पण गेली. वरती म्हणजे बाई हायवेला डायरेक्ट हायवे. तर काय झालं, आम्ही गाडीमध्ये बसतो. आमचा फिरफिरून झालाय. जरा मजा आली मजा आली का तुला? माझ्या म्हणजे एक नंबर माझ्या लय मजा आली. डायरेक्ट गाडीमध्ये बसतो आम्ही. तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो. आता बघू जेवायला बसता का कुठे जाता ते तुम्हाला दाखवतो नंतर. गावपाशीच मारू ते पण बघू. नाही उपाशी नाही मारणार काहीच. यो पका दादा शिवण्या दिले. दादा हे शिव दिल्यात, मी शिवण्या दिली एक ब्लॉग मध्ये. काय बोलायचं का भाई? लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते तरी पण पावती गाईज आता आम्ही इथं पार्किंगला काढून आलेली. आता इथं पैसे द्यायचे आहेत 50-60 रुपये काय असेल ते पार्किंगचं. तर देवाने आपण डायरेक्ट घरी जाऊ. बघू काय विषय. किती घेतले? 100 घेतलं. काहीच जागा कोणची काय माहिती, रुबाब यांचं आहे. ठीक आहे, आता बघू. चालेल. 7-12 कोणचं नाव आहे बघायला लागेल आता. तर आपण डायरेक्ट घरी मला भेटत नंतर. आपली पब्लिक सगळी बसलेली गाडीत. नाही आपला हे बघा ऑल स्पॉन्सर, सगळा स्पॉन्सर सागरदादा गवते. चला. काय आता आम्ही पोहोचलो घरी. म्हणजे आता 5 मिनिटात पोहोचूच. तुम्हाला आता दाखवतो पोहोचल्यावर. आता सागर आपल्याला सोडायला जायचे, म्हणजे ह्या सागरला आपला मित्र कोकणातून आला त्याला सोडायला जायचे. रात्री 1 वाजता ट्रेन आहे. तर बघू घरी जेवता बी होतो आणि त्याला तो सोडायला रात्री 1 वाजता. काही तोंडा बघा फक्त काहीच. जसं काय कुठं काय का आम्हालाच गेलं सगळं. सगळी झोप. पण आम्ही जस्ट घरी पोचलो. तर बघू जेवायचं काय नियोजन आहे. जेवता येतो आणि जातो सागरला घेऊन सोडायला स्टेशनला. नाही ना तू? नाही ठीक आहे, बघू काय विषय. गेट कोण असेल ना. जेवण बिवून झालंय. आम्ही 4 जण काढले. ते 4 जण काय गाईज आता आम्ही आलो स्टेशनला सागरला सोडायला. हे बघा अवतार बघा. आम्ही एक गाडी 4 जण आलेत. हे बघा एक 3रा नंबरचा आणि 4था नंबरचा. आता याची ट्रेन आहे 1:30 वाजताची, तुतारी एक्सप्रेस. आम्ही इकडे त्याला सोडतो आणि जातो घरी. ब्लॉग होता कसला ब्लॉग होता. सार्थकचा ATM ओपन करायला गेलो, म्हणजे ATMचं काम करायला गेलो. नंतर तो गेलो नंतर गाडीचं काम करायला गेलो. गाडीचा काम केला, बाईक आपला स्कूटीचा. नंतर भाई आलता आपला सागर भाईला भेटलो. जरासा भाईसोबत जरासा टाइम स्पेंड केला आणि मग नंतर आम्ही गेलो सासगावला. तर सासगावशी आता आम्ही भाईला जरा जेवलो गेलो. भाई जरा जेवलो येऊ आपला आणि आपण डायरेक्ट चाललो स्टेशनला. तर बाई ही ट्रेन आहे 1:30 वाजता. तर बाईला सोडू आपण ट्रेन जवळ. मी जाऊ घरी, नंतर ब्लॉग एंड करू आपण. गाईज आता आम्ही झालं तिकीट काढत झालं. तिकीट काढतो म्हणजे आम्ही नाही कुठं झालं. तर बाई साला तिकीट काढायला कधी काढत नाही, पण जरा आता ब्लॉग चालू आहे म्हणून तिकीट काढायला आले तो दाखवायला फक्त. बाई तिकीट काढेल आणि मग जायला त्या गावाला निघून. बाईचा ब्लॉग नक्की बघा. अभय भाई, अभयचं आडनाव काय? मोबारकर. भाई तू पहिले ब्लॉग बघ बाई. तर गाईच सागरची ट्रेन गेलेली आहे आणि म्हणजे ट्रेन नाही गेली, सागर गेला. आता जरा ट्रेन मागे अजून पण त्याचे भाऊजी वगैरे आहेत सोबत त्याच्या. तो गेला निघून. तर आम्ही पण झालो होता घरी. चप्पल साफ करायला इथं आले. एक्सलेटर काय बोलतात? एक्सलेटर काय बोलतात काय असेल तो इलेक्ट्रिक चालत्या पायऱ्या. तर काहीच आता आम्ही जातो घरी. आता आम्ही स्टेशनवरून आलो घरी. चालत आलं. हे बघा ह्यो आहे मी, ह्यो हो. तर आता तुम्ही ब्लॉग बघितला असेल ATM गाडीचा आणि
नवीन गाडीचा पण, सागरच्या गाडीचा पण आणि सातगावचा पण. म्हणजे माझ्या गाडीचं पण काम केला स्कूटीचा आणि सागरला पण गाडी आपण बुक केली, अजून सांगितली नाही. उद्या बहुत तुम्हाला बघायला भेटेल ती ब्लॉग मध्ये. सांगायची नव्हती, ती सांगायची पण आम्ही सांगितली. म्हणजे मीच गाडी बुक केली ती, पण नाव फक्त सागरचं दिलं आम्ही. सगळं माझ्या नावावरती हे, फक्त नाव सागरचं आहे, कोणाला समजा नको म्हणून. गाडी उमेश नांगरकर घेऊन जाणार आहे. डाऊन पेमेंट हो करणार आहे, डाऊन पेमेंट मी करणार आहे, हप्ता रोशन भरणार आहे. तर कायच काय नाही, अशीच मस्त चालू होती, दुसरं काय नाही. तर सातगावचा ब्लॉग, गाडीचा ब्लॉग आणि आपला ATMचा ब्लॉग. ATM. आता हे ब्लॉग आपला इथे एंड होतोय. रात्री 1:10 झालेत, तर रात्रीचे 1 वाजता ब्लॉग एंड होतोय. जर आम्ही आता खायला पार्सल घेतला आम्हाला जेवायला. सागर जेवला घरी, त्याला भूक लागलेली, तर आम्ही चायनीज घेतलाय. स्टेशनला नाही घेतला आम्ही घेतला आधी सुकापूरला, पण तो आपण तुम्हाला इथं दाखवतो. तर आता जाऊ पण घरी आणि ब्लॉग एंड करू आता इथंच. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.